मी मंडळाचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या वेळेला महत्त्वाचा कार्यक्रम ठेवला आहे. कारण आता 10वीचा रिझल्ट लागला आहे, 12वीचा लागला आहे आणि आता पुढचे वेध सुरू झालेले आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर आत्ताच काही गोष्टी कळणं, काही गोष्टींचा उलगडा होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच मनापासून धन्यवाद. मला फक्त एक थोडी माहिती अगोदर पाहिजे की आत्ता इथे 10वीचा रिझल्ट लागलेले आणि आता पुढे जाणारे विद्यार्थी किती आहेत, जर हात वर करता का? 10वीतून पुढे जाणारे. ओके, ठीक आहे. 11वीतून 12वीत गेलेले कोणी आहेत का? ओके. 12वीतनं पुढे जाणारे? ओके. आणि त्याच्याही पुढचे कोणी आहेत का पदवीचे? ओके, ठीक आहे. जास्ती संख्या 10वीतनं 11वीत जाणाऱ्यांचीच आहे, तिथनं सुरुवात करायला पाहिजे. रिझल्ट तर लागून झालाय आणि आता पुढच्या ॲडमिशनची प्रोसेसही सुरू झालेली आहे. आणि म्हणून आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पुढं काय? 10वीपर्यंतचं आयुष्य फार मस्त असतं. 7वीतनं 8वी, 8वीतनं 9वी, 9वीतनं 10वी ऑटोमॅटिक जात आहे, काही करायला नाही लागत. पण 10वी नंतर ऑटोमॅटिक काही नाही, काहीतरी निवडावंच लागतं आणि तिथं खरा प्रॉब्लेम सुरू होतो. कसं निवडतात? 2 प्रकार. वर्षानुवर्षी एक, मार्क किती पडले, मग एक 80-85% मार्क पडले सायन्स, थोडे कमी पडले कॉमर्स, आणखीन कमी पडले आर्ट्स. काय एवढा विचार करत बसायचं त्यात? ही मानसिकता वर्षानुवर्ष आहे. पण आता आपल्याकडचं मार्कांचं पर्सेंटेजच एवढं वाढत चाललंय की हे अशा प्रकारचा निर्णय डेंजरस होऊ शकतो. कारण आता महाराष्ट्र बोर्डाचा विचार केला तर शाळांकडे मार्क आहेत, काही शाळा तर पैकीच्या पैकी देऊन टाकतात. घे म्हणले बाहेर चाललाय, मार्क घेऊन हो बाहेर. आमचं बोर्ड आणखीन भारी, त्यांच्याकडे एक बेस्ट ऑफ 5 नावाची स्कीम आहे. म्हणजे ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क तो पर्सेंटेजमधनं बाहेरच काढायचा. हे असे मार्क चालले वर आणि त्याच्यावर आमचा निर्णय. तो काही वेळा घातकी किती असू शकतो एक उदाहरण सांगतो. 10वीचा रिझल्ट लागलेलं एक पोरग मला भेटलं होतं. त्याला विचारलं, बाळा किती मार्क पडले रे? 88%. छान पडले की रे. काय करायचं ठरलं? सायन्स. ते म्हटलं बेस्ट ऑफ 5 न कुठला विषय बाहेर गेला? सायन्स. अरे मग म्हटलं एवढे मार्क कसे पडले? संस्कृतमध्ये 99 आहेत म्हणला. हे डेंजरस आहे. म्हणजे केवळ मार्क किती पडले याच्यावर निर्णय घेणं अत्यंत डेंजरस. मग दुसरं काय? अजून एक प्रकार आहे निवडीचा, तोही करतात मुलं. हल्ली मुलांचे मुलींचे असे ग्रुप असतात. ग्रुपमध्ये मिळून ठरवतात, चला रुपारेलला चालले, जत्रेला चालल्यावर की रुपारेलला. असं कसं होऊ शकतं? सगळ्यांची आवड निवड एक कशी असू शकेल? त्याचं एक उदाहरण सांगतो. असंच मागे एक मला पोरगं भेटलं, 11वी कॉमर्स झालेलं. मला म्हणलं आपल्याला काही झेपत नाही म्हणलं कॉमर्स. काय झालं? हे म्हणलं फार लिहायला लागतं, मला लिहायला आवडतच नाही म्हणलं. तर तो आला कसं काय कॉमर्सला? नाही म्हणलं आम्ही 5-6 जण एकत्र होतो, सगळे म्हणले चला कॉमर्सला, मी गेलो कॉमर्सला. आता म्हणले लक्षात येते की हे जे काय झेपणारं काम नाही आपल्याला. म्हणलं तुला काय आवडत होतं? मला म्हणलं टेक्निकल फार आवडायचं, आमच्या शाळेत होतं आम्हाला. म्हणलं सोड त्या कॉमर्स, ये मागं परत 10वी नंतरची टेक्निकल ब्रांच घेऊन पुढे जा. का घडलं हे? काय म्हणले मित्रमंडळी, काय म्हणले नातेवाईक, काय म्हणले शेजारी पाजारी, आई वडील नाहीच शक्यतो, त्यांचं कोण ऐकत नसते. पण ह्याच्यावर निर्णय केल्यामुळं अडचणीत येण्याची शक्यता जास्त. त्यामुळे दोन्ही मार्ग पूर्ण अनसायंटिफिक. सायंटिफिक काय? 2 गोष्टी. एक ॲप्टिट्यूड टेस्ट, मगाशी सरांनी सांगितलं, त्यांनी करून घेतल्या. ॲप्टिट्यूड टेस्ट ही तुम्हाला एक दिशादर्शक ठरते. ती फक्त नाही, पण एक बेसिक तुम्हाला आयडिया देते. त्यातलं सुद्धा जे निगेटिव्ह आहे ना तेवढं नक्की घ्या. म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट तुम्हाला दाखवत असेल की तुमची रिझनिंग ॲबिलिटी चांगली डेव्हलप झालेली नाही, तर IT सेक्टर किंवा इंजिनिअरिंग सेक्टर हा आपल्यासाठी डेंजरस आहे. किंवा 3 डायमेन्शनल ॲबिलिटी चांगली डेव्हलप झालेली नाही, तर आर्किटेक्चर सेक्टर आपल्यासाठी डेंजरस असू शकतो. पण अनेकदा या ॲप्टिट्यूड टेस्टमधनं सुद्धा ना तू डॉक्टर होऊ शकतो, तू इंजिनियर होऊ शकतो, तू CA पण होऊ शकतो, तू लॉयर पण होऊ शकतो, असे रिझल्ट्स येतात आणि परत कन्फ्युजन शिल्लक राहतं. आणि म्हणून
एक सिंपल एक्झरसाइज तुम्हाला मी सांगणार आहे, जे आत्ता 10वीतनं पुढे जात आहेत मुलं, त्यांनी करावा. 10 मिनिटाच्या वर वेळ लागणार नाही, पण तुम्हाला खूप त्याचा उपयोग होईल. कारण मी 25 वर्ष करिअर काउन्सिलिंग करतोय. मला हे सातत्याने दिसले की जी मुलं प्रामाणिकपणे हा एक्झरसाइज करतात त्यांना नक्की फायदा होतो. काय करायचंय, जेवढे विषय शिकला 10वीपर्यंत, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री आहे, हिंदी, मराठी, संस्कृत, इंग्लिश, हिस्ट्री, जॉग्राफी, जे काही शिकला सगळे विषय ते एका कागदावर लिहून काढा आणि 3 कॉलम करा. पहिल्या कॉलममध्ये खूप आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय, दुसऱ्या कॉलममध्ये मध्यम आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय, आणि तिसऱ्या कॉलममध्ये अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय. आणि ते अजिबात न आवडलेले, जमलेले, झेपलेले विषय आहेत ना, त्यात फिजिक्स पडो, त्यात केमिस्ट्री पडो, त्यात अल्जेब्रा पडो, त्यात जॉमेट्री पडो, त्यात हिस्ट्री पडो, त्यात जॉग्राफी पडो, काय फरक नाही पडत. उचला आणि फेकून द्या फॉर लाईफ टाईम. काही फरक पडणार नाही आयुष्यात तुमच्या. 10वीपर्यंत चॉईस नव्हता ना, सगळं खांद्यावर घेऊन पुढे जावं लागलं. आता मिळालंय तर संधी सोडू नका, त्या फेकून. आणि जे पहिल्या कॉलममध्ये पडतायत हे विषय खूप आवडले, जमले, झेपले, ते कुठल्या ब्रांचमध्ये आहेत, ती ब्रांच माझी. अशा पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता वाढते. हल्ली कारण मला पालकांचा नेहमीचा एक प्रश्न असतो, ते स्कोप कशात आहे. आता स्कोप काय उत्तर द्यायचं, स्कोप कशात आहे. स्कोप प्रत्येकच फील्डमध्ये आहे, वरच्या 20% मुलांना. आणि कुठल्याही फील्डमध्ये जा स्कोप नाहीच आहे खालच्या 20%. आणि त्यामुळे तुम्हाला आवडलेले विषय घेऊन तुम्ही पुढे जाणार असाल तर वरच्या 20% अशी शक्यता सगळ्यात जास्त, आणि त्यामुळे तुम्हाला स्कोप चांगला मिळण्याची शक्यता सगळ्यात जास्त. त्यामुळे हा एक्झरसाइज करा, मनापासून करा, प्रामाणिकपणे करा. कारण एक सांगतो, 10वीपर्यंत आलेलं असं एकही पोरग मला माहीत नाही ज्याला स्वतःला हे समजत नाही, बोलू शकत नसेल. आणि आता रिझल्ट लागल्यावर तर फारच अवघड आहे बोलणं. कारण तुम्ही सांगणार मला ते काय मॅथ्स आवडत नाही, आई वडील म्हणणार काय बोलतो तू, 90 मार्क पडले तुला मॅथ्स मध्ये ना, आवडत नाही कसं म्हणतो. त्याला माहितीये ना 90 कसे पडले ते. पण त्यामुळे प्रामाणिकपणे करा, जे आहे ते खुल्ला सांगा, काय फरक नाही पडत. पण ही आत्ता संधी आहे, ती दौडू नका, कारण ती पुढे जाऊन त्रास देऊ शकते अदरवाईज. आणि मग हे सगळं झाल्यावर पुढं काय, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असा समज आहे तोही काढा. बाकीचे बरेच ऑप्शन्स आहेत. से फॉर एक्झाम्पल पहिला ऑप्शन ITI, 2 वर्षाचा पूर्णपणे टेक्निकल कोर्स आहे. आणि आम्ही इकडं स्किल इंडिया, मेक इन इंडिया खूप गप्पा मारतोय हो. त्यासाठी जी स्किल मॅनपॉवर लागणार ती येणार कुठून. त्यातला एक मोठा सोर्स आहे तो ITI. लोकांचा असा समज आहे ITI केलं म्हणजे काय कामगार व्हायचं का. नॉट नेसेसरी. ITI केलेला विद्यार्थी पुढे डिप्लोमा इंजिनिअरिंग करू शकतो, डिप्लोमा इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी पुढे डिग्री इंजिनिअरिंग करू शकतो. म्हणजे ITI टू डिग्री इंजिनिअरिंग हाही प्रवास शक्य आहे, असं नाहीये. लाईफ स्किल्स शिकवले जातात होम सायन्समध्ये. म्हणजे अगदी इंटेरियर डिझायनिंग पासून ते बेकरी कुकरीपर्यंत, आणि डायटिटिक्स पासून ते चाइल्ड डेव्हलपमेंटपर्यंत अनेक फील्डमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. सगळ्यात चांगलं कॉलेज इथंच आहे मुंबईत, SNDT. खूप चांगल्या प्रकारचा कोर्स आहे मुलींसाठी. डायरेक्ट 10वी नंतर 5 वर्षाचा BSCचा कोर्स आहे. विचार करायला नक्की हरकत नाही. स्वतः पायावर उभं राहण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. अजून एक ऑप्शन आहे, ज्यांच्या हातात कला आहे, कला. अनेक मुलं असे त्यांना फक्त ड्रॉइंगच आवडतं, बाकी काहीच आवडत नाही. त्यांनाही 10वी नंतर डिप्लोमा फाईन आर्ट्स करण्याची संधी आहे. आणि त्या फक्त ड्रॉइंग, शिल्पकला या सगळ्याच्या जोरावर त्यांना तो डिप्लोमा मिळेल. ते झाल्यानंतर मुलं मल्टीमीडिया ॲनिमेशन पासून ते ॲडव्हर्टायझिंगपर्यंतच्या अनेक क्षेत्रात जाऊ शकतात. अजून एक ऑप्शन आहे, तो जरा कन्फ्युजिंग आहे. त्याचं नाव आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग. ज्यांना पुढे जाऊन इंजिनिअरिंगच करायचंय त्यांच्यासाठी 10वी नंतर 2 मार्ग येतात. एक, 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा, तो झाला की डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश आणि 3 वर्षात डिग्री इंजिनिअरिंग, 3+3 6. दुसरा 11वी 12वी सायन्स, CET, JEE वगैरे, आणि तिथनं पुढे 4 वर्षाचं इंजिनिअरिंग. 6 आणि 6 दोन्हीकडनं 7 वर्ष लागतात. 3 आणि 3 6, 2 आणि 4 6. आणि म्हणून कन्फ्युजन जास्त आहे. मी काय करा नाही सांगणार, फक्त फायदे तोटे सांगतो.
डिप्लोमाला 10वी नंतर जाण्याचे फायदे काय? एक, 10वीला मार्क खचून पडलेले आहेत, त्यामुळे डिप्लोमाचं चांगलं कॉलेज, चांगली ब्रांच मिळण्याची शक्यता सगळ्यात जास्त. 2, हे 11वी 12वी ती CET ती JEE या सगळ्यातनं सुटका, प्लस फर्स्ट इयर इंजिनिअरिंग जरा डेंजरसच आहे, 15-20% पोरांच्या दांड्या उडतात, ते टाळून डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरला जायचा शॉर्टकट डिप्लोमा. तिसरं, ज्या ब्रांचमधून तुम्ही डिप्लोमा इंजिनिअरिंग करता नॉर्मली त्याच ब्रांचमधून पुढे डिग्री इंजिनिअरिंग करत असल्यामुळे डिग्रीचा कोर्स सोपा जातो, पण तुमचा बेस तयार झाला आहे डिप्लोमामध्ये. चौथा ॲडव्हान्टेज, डिप्लोमा नंतर ज्यांना साक्षात्कार होईल की आपलं झालं एवढं शिक्षणच फार झालं, त्यांना नंतर डिप्लोमा बिकम्स अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन आणि तुम्ही त्याच्या जोरावर रोजगार, स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी मिळवू शकता. आत्ता परिस्थिती अशी आहे, डिग्री इंजिनियर भरपूर झालेत पण डिप्लोमा इंजिनियर मिळतच नाही कामाला, कारण सगळ्यांना डिग्री करायची. आणि मगाशी मी जी संधी सांगितली तुम्हाला जर्मनीसारख्या देशांपर्यंत, त्यांना डिप्लोमा इंजिनियर पण हवेत. एकच अट, भाषा आली पाहिजे त्यांची, जर्मन. शिकता येतं ना, सगळं शिकता येतं माणसाला, पण डिप्लोमा इंजिनियर्सनं पण ती संधी मिळेल. आज सरकारी नोकऱ्यांपासून प्रायव्हेटपर्यंत सगळीकडे डिप्लोमा इंजिनियर्स लागत आहेत. अहो, रेल्वेमध्ये जे मोटरमन आहेत ना, ते कोण आहेत? सगळे डिप्लोमा इंजिनियर्स आहेत. डिप्लोमा मेकॅनिकल, डिप्लोमा ऑटोमोबाईल, हेच इंजिनियर्स ते आहेत. आणि चांगला खचून कमीत कमी लाखभर रुपये महिना पगार कमवत आहेत. पॅकेजच्या भाषेत बोलायचं तर कमीत कमी 12 लाखाचं पॅकेज घेत आहेत. ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. पण अर्थातच सगळ्याच गोष्टी फक्त फायदे घेऊन येत नाहीत, तोटे काय आहेत डिप्लोमाला जाण्याचे. एस्पेशली जी मुलं पुढे डिग्री इंजिनिअरिंग करू इच्छितात त्यांच्यासाठी डिप्लोमा इंजिनिअरिंगला जाण्याचे तोटे काय हे समजूनच घेतलं पाहिजे. एक, डिप्लोमाच्या जागा, डिप्लोमा टू डिग्रीच्या जागा अत्यंत कमी आहेत. म्हणजे 12वी नंतर व्हिजिट यायला जर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला 100 जागा उपलब्ध होत असतील, तर डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयरला व्हिजिट यायला फक्त 10 जागा आहेत. 1/10. सो नंबर ऑफ सीट्स रिड्यूस्ड. सेकंड, जी कॉम्पिटिशन टाळली ना आपण CET, JEE वगैरे 12वीच्या वर्षाची म्हणून, ती नंतर डिप्लोमाच्या लास्ट इयरला घ्यावीच लागते अंगावर, कारण नंबर ऑफ सीट्स कमी आहेत. त्यामुळे डिप्लोमाच्या 3ऱ्या वर्षाच्या मार्कावर प्रवेश असल्यामुळे तिथे 90-95% मार्क असतील तर चांगलं कॉलेज डिग्रीचं, म्हणजे कॉम्पिटिशन आलीच, ती काही चुकत नाही. तिसरा डिसएडव्हान्टेज, अहो मुलांना इथं 12वी नंतर कळत नाही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करू का, इलेक्ट्रिकल करू का, इलेक्ट्रॉनिक्स करू का, कम्प्युटर करू का, IT करू का, सिव्हिल करू, 12वी नंतर कळत नाही. इथं 10वीलाच ब्रँच निवडायची, काहीच कळत नाही त्याला. तो दुसरं कोणतरी सांगितलंय मेकॅनिकल इंजिनिअरिंग चांगलं असतंय, जा मेकॅनिकलला, चालला मेकॅनिकलला. सो हे डिसएडव्हान्टेज पण आहेत. निर्णय आपला आपण घ्यायचा. हे एवढं विस्तृत सांगायचं कारण एवढंच, सगळं झाल्यावर सुद्धा नंतर प्रश्नोत्तरात कोणीतरी विचारतंच, नाही पण म्हणजे तुमचं काय मत आहे, 11वी 12वी करू का डिप्लोमा करू? माझं काहीच मत नाही हो, मी कोण मत देणार आहे? माझं कोणीच नाही, 11वी 12वी नाही, डिप्लोमाला पण नाही. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, त्याच्यासाठीची बॅकग्राऊंड मी तुम्हाला दिली. आणि मग हे सगळं झाल्यानंतर उरतं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स 10वी नंतर. अर्थात तरीही म्हणजे मुलांपेक्षा थोडा पालकांचं त्याच्यावर जोर आणि भर फार मी गेली अनेक वर्ष बघतोय. ते पोराला सांगतात, हे बघ 12वी पर्यंत सायन्स करायचं काही झालं तरी, 12वी नंतर लागलं ना तर तू कॉमर्स किंवा आर्ट्सला जा, पण 12वी पर्यंत सायन्स नक्की का, भरपूर संधी असतात. मग ते पोराला विचारतो मी, बाळा तुला डॉक्टर व्हायचं का, इंजिनियर, हे आर्किटेक्ट वगैरे अजिबात नाही, पायलट व्हायचं का, नाही, रिसर्च करायचं का, अजिबात नाही, मग तुला काय फार्मसी वगैरे जायचं का, नाही जायचं मला, मग तुला काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अशा कशात जायचं का, तेही नाही करायचं मला. अरे मग जायचं आहे कशाला सायन्सला, त्या भरपूर म्हणजे याच, आणि ह्यातलं तुला काहीच करायचं नाही आहे तर बळबळ सायन्सला जाऊन ते विषय अंगावर घेण्यासारखं काही नाही. याचं एकमेव कारण पालकांच्या मनात एक बेसिक असलेली शंका की कॉमर्स आणि आर्ट्सला गेला तर फक्त भिंतीवर लावायची डिग्री तयार होते, त्याचा काही जगात उपयोग नाही, असा एक पारंपरिक समज आमच्या मनात निर्माण केला गेला आहे. तिथं सगळं गोडपेंड खाते. आणि म्हणून आधी आपण हेच बघणार आहोत की 10वी नंतर तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स काही निवडा, तुम्हाला कॉमन करिअर्स काय मिळतात. एक, लॉ, वकिली, 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स आहे हा,
आर्ट्स कॉमर्स सायन्स कुणीही जाऊ शकतं. त्याच्यासाठी मगाशी सरांनी सांगितलं ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेच. CET आहे त्याला वेगळी. आता लॉला डायरेक्ट ॲडमिशन नाही, लॉची वेगळी CET. विषय काय आहेत समजून घ्या. इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे लॉजिक आणि जनरल मॅथमॅटिक्स अप टू 10th. ह्या विषयाच्या जोरावर 12वी नंतर तुम्हाला लॉला जाण्याची संधीच मिळू शकते. आणि आज आमच्या देशातली परिस्थिती अशी आहे की वेगवेगळ्या क्वार्टरमध्ये मिळून 5 कोटी खटले पेंडिंग आहेत. प्रोफेशन आहे, नोकरीचं प्रमाण कमीच. आणि मग प्रोफेशन असल्यामुळे तासाला 1 लाख रुपयापासून वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत कमवणारे वकील आहेत, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे. दुसरी अपॉर्च्युनिटी, या पॅन्डेमिक नंतर ज्या 2 फील्डला महत्त्व आलं, एक हेल्थ सायन्सेस किंवा मेडिकल, आणि दुसरं ज्याला फारसं काही कळत नाही तोही म्हणतो इकॉनॉमिक्स काय बरोबर नाही चाललं बा. इकॉनॉमिक्स, खूप चांगल्या संधी इकॉनॉमिक्समध्ये उपलब्ध आहेत. 12वी नंतर 2 प्रकारचे इकॉनॉमिक्स अवेलेबल आहेत, एक BSc इकॉनॉमिक्स, दुसरा BA इकॉनॉमिक्स. आर्ट्स कॉमर्स सायन्स कुणीही जाऊ शकतं दोन्हीपैकी कुठल्याही कोर्सला, आणि खूप चांगल्या चांगल्या संस्थांमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी त्यासाठी वेगळी एंट्रन्स आहे. म्हणजे जसं पुण्यातलं सिम्बॉयसिस आहे, वेगळी एंट्रन्स. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स नावाची इन्स्टिट्यूट एक पुण्यामध्ये आहे, देशातली बेस्ट इन्स्टिट्यूट ती आहे, पण त्यांना एंट्रन्स आहे वेगळी. ती CUET नावाची जी नवीन एक एंट्रन्स एक्झाम आली आहे 12वी नंतरची, त्याच्या मार्कांवर तिथं प्रवेश आहे. सो अगेन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यावीच लागेल. पण इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही BSc केलं, MSc केलं, तर नंतर तुम्हाला बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्शियल सर्व्हिसेसपासून ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे, इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्ट्री, इथपर्यंत जाण्याची संधी आहे. आणि त्याकरता UPSCची वेगळी एक्झाम आहे फक्त इकॉनॉमिक्ससाठी. त्याच्यात बाकी काही नाही आहे. कोणीही दुसरं जाऊ शकत नाही तिथं. मास्टर्स इन इकॉनॉमिक्सवाल्यांनाच प्रवेश त्या परीक्षेला, त्यामुळे कॉम्पिटिशन कमीच आहे तिथे. सो इकॉनॉमिक्स. तिसरं, हल्ली अनेकांना MBA करायचं आहे, पुढे जाऊन MBA करायचं. आपल्याला MBAच करायचं असेल तर आर्ट्स कॉमर्स सायन्स कशातनंही जा. 12वी नंतर 2 संधी आहेत. एक बॅचलर्स डिग्री, मग त्याला BMS म्हणा, BBM म्हणा, BBA म्हणा, नावं 4, अर्थ एकच, मॅनेजमेंटमधलं ग्रॅज्युएशन. फक्त आता ह्या वर्षीपासून त्याला जाण्यासाठी सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आलेली आहे. नवीन CET आली या वर्षीपासून. CETचे विषय काय? इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स, विषय ते 4. पण दुसरी एक संधी आहे 12वी नंतर डायरेक्ट 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MBAचा कोर्स. म्हणजे हे BBA करा, मग परत MBAची एंट्रन्स द्या, मग MBA करा, भानगड नाही. डायरेक्ट 5 वर्षाचं MBAच. आणि तेही कुठं? बेस्ट ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट्स लाईक IIMs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, IIM इंदोर, IIM रोहतक, IIM बोधगया, IIM जम्मू, अशा IIMsमध्ये कोर्स आहे. त्याच्याच बरोबरीने प्रायव्हेट ठिकाणी पण आहेत, जसं नरसिंहमुंजी आहे इथे, किंवा निकमार आहे पुण्यामध्ये, यांच्याकडे पण 5 वर्षाचा इंटिग्रेटेड MBA. मात्र एंट्रन्स एक्झाम आहेच, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चुकणार नाही. पण विषय हेच आहेत, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. त्याच विषयांवर ही पण संधी मिळू शकते. असा एक समज आहे की IIT मुंबईत जायचंय, IIT दिल्लीत जायचंय, IIT गुवाहाटीत जायचंय, तर JEE मेन्स, JEE ॲडव्हान्स, त्यातनंच प्रवेश, असं नाही आहे. आर्ट्स कॉमर्सची पोरं पण IIT जाऊच शकतात, कारण ह्या सगळ्या IITsनी एक वेगळं स्कूल काढलंय, दॅट इज कॉल्ड ॲज डिझायनिंग स्कूल. आणि मग डिझायनिंगमधली डिग्री ह्या IITs देतात, ज्याच्यासाठीची वेगळी एंट्रन्स एक्झाम IIT मुंबई घेतं. आणि त्या एक्झाममध्ये 5 IITsमध्ये प्रवेश आहे. आणि त्या एक्झामला आर्ट्स कॉमर्स सायन्सचे विषय नाही, जनरल विषय आहे. त्यामुळे कुणीही तिथं जाऊ शकतं. आणि मग डिझायनिंगमध्ये पण परत वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग. कम्युनिकेशन डिझायनिंग म्हणजे मल्टीमीडिया, ॲनिमेशन, VFX, UI UX. पण हे काही फक्त IIT मध्येच मिळतं असं नाही ना. NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद, वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट इन इंडिया. वेगळी एंट्रन्स एक्झाम, CET त्यांची वेगळी, IITची वेगळी, त्यांची वेगळी. NIFT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, 7 ठिकाणी भारतात, त्यातलं एक नवी मुंबई आहे, वेगळी एंट्रन्स त्यांची. अशा कमीत कमी 15 इन्स्टिट्यूट भारतात आहेत ज्यात चांगल्या आहेत डिझायनिंगच्या, प्रत्येकाची वेगळी एंट्रन्स. म्हणजे डिझायनिंग हे क्षेत्र पण सगळ्यांना ओपन आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स.
अनेक मुलांना ड्रॉइंग फार आवडते, कोणाची एलिमेंटरी झाली आहे, कोणाची इंटरमिजिएट झाली, ए ग्रेड बी ग्रेड, ड्रॉइंगमध्येच काहीतरी करायचं आहे, त्यांच्यासाठी 12वी नंतर BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स नावाचा कोर्स आहे. याच्यासाठी वेगळी एंट्रन्स आहे. म्हणजे आपलं मुंबईचं जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे तिथपासनंच्या 10 इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी वेगळी एंट्रन्स एक्झाम 12वी नंतर. त्याला ड्रॉइंगचेच पेपर आहेत फक्त, बाकी त्याला काही नाही आहे. आणि यू कॅन एंटर इन टू BFA झाल्यावर सुद्धा तुम्हाला मल्टीमीडिया ॲनिमेशन VFX पासून ते ॲडव्हर्टायझिंगपर्यंत अनेक क्षेत्रात जाता येऊ शकतं. सो दिस इज अनदर फील्ड अवेलेबल कॉमनली टू आर्ट्स कॉमर्स सायन्स. अनेक मुलांपुढे जाऊन स्पर्धा परीक्षेत करिअर करायचे. UPSC MPSC पासून स्टाफ सिलेक्शन पासून बँकिंगपर्यंतच्या अनेक प्रकारचे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यात करिअर करायचे. त्यांनाही डझंट मॅटर आर्ट्स कॉमर्स सायन्स, कशात नाही करा. आणि माझं तर सजेशन आहे, UPSC MPSC करायचं असेल एक तर 2दा विचार करा, कारण त्याच्यामध्ये यशाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. म्हणजे UPSCला 15 लाख पोरं जर बसत असतील दरवर्षी, त्यातली फक्त 800 पोरं बाहेर निघतात जे यशस्वी होतात. MPSCचं प्रमाण मगाशी सरांनी सांगितलंच. आत्ता तलाट्याच्या पोस्टची ॲडमिशन ॲडव्हर्टाइजमेंट निघाली होती. 4,500 पोस्ट तलाट्याच्या भरायच्या होत्या. MPSCची जाहिरात. किती अर्ज आले? 12 लाख. 4,500 जागांना. त्या डॉक्टर होते, इंजिनियर होते, वकील होते, CA होते, MBA होते, सगळे होते. म्हणजे कॉम्पिटिशन भयंकर आहे, हा विचार करा. आणि मग जर आपल्याला करायचं आहे ना, माझं म्हणणं 11वीपासूनच सुरुवात करा. काय पोरं ग्रॅज्युएशन नंतर सुरुवात करतात अभ्यासाला, कशाला? 11वीपासून करा ना. त्या सायन्सच्या भानगडीतच पडू नका. आर्ट्स किंवा कॉमर्स घ्या, सरळ आर्ट्स जास्ती बरं. आणि स्पेशलायझेशन हिस्ट्री घ्या आर्ट्सला, BA विथ हिस्ट्री. याचं कारण इंजिनियर झालेली पोरं पण UPSCचा स्पेशल सब्जेक्ट हिस्ट्री घेतात. का? नाही म्हणे तेवढा एकच सब्जेक्ट असा आहे ज्यात चेंज होत नाही. मग आर्ट्सला जाऊन हिस्ट्री घेऊन करावं की एक तर 11वीपासून 6-6, 8-8 तास अभ्यासाला वेळ मिळेल, जो तुम्हाला सायन्समधनं कधीच मिळणार नाही. सो तिथं जरी स्पर्धा परीक्षेत जायचं असेल तरी परत एकदा आर्ट्स कॉमर्स सायन्स डझंट मॅटर ॲट ऑल. TV ऑन करा, चॅनेल सर्व करा, कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर कुणी ना कुणी स्वयंपाक करताना दिसतोच. मास्टर शेफ खूप क्रेज आहे आता. हॉटेल मॅनेजमेंट, कलिनरी आर्ट्स, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या सगळ्याची. त्याच्यासाठी सुद्धा 12वी कशात नाही करा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. नॅशनल लेवलची जी कॉलेजेस आहेत त्याची नॅशनल लेवलची CET वेगळी आहे. स्टेट लेवलचे कॉलेज आहेत त्याची स्टेट लेवलची CET वेगळी आहे. दोन्ही CETला विषय एकच आहे, इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स, बाकी काहीच नाही. त्यातनं तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश मिळेल. आणि तेही नको असेल तर 12वी नंतर डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट आहे, ज्याला कुठलीच CET लागत नाही, फक्त 12वीच्या मार्कावर प्रवेश. ही संधी आहे. बरं, हॉटेल मॅनेजमेंट हे फील्ड असं आहे, एम्प्लॉयमेंट आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट दोन्हीच्या प्रचंड संधी. फक्त एकच ड्रॉबॅक आहे त्या फील्डचा, तोही समजून घ्या. तो म्हणजे प्रचंड फिजिकल कष्ट करावे लागतात. घड्याळाकडे बघून चालत नाही. 6 वाजले, 8 वाजले, आता घरी कधी जाणार, तर ते जाणारच नाही तुम्ही. 1 वाजल्याशिवाय घरी नाही. कारण अहो ते 11 आणि 12 वाजता हॉटेल बंद झाल्यावर पुढे 1 तास काम करावं लागतंय. सो घड्याळाकडे बघून चालत नाही. एवढं जर तुम्हाला मानसिक तयारी असेल तर हॉटेल मॅनेजमेंटसारखं फील्ड नाही, कारण त्याच्यात दोन्ही अवेलेबल आहेत, रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्ही. मास कम्युनिकेशन, आज बाहेर कोपऱ्यावरच्या पेपरच्या स्टॉलवर जा, 100 प्रकारचे पेपर, मासिक, साप्ताहिक, पाक्षिक बघायला मिळतील. TV ऑन करा तर एका चॅनल रिमोटवर बसत नाही एवढी चॅनल आली आहेत TVवर. रेडिओ ऑन करा, 10 FM चॅनल आहेत. आणि या सगळ्याच्या वर जाऊन बसलाय तो म्हणजे सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, सो ऑन अँड सो फोर्थ. या सगळ्याची मॅनेजमेंट ज्याच्यात बसते दॅट इज कॉल्ड ॲज मास कम्युनिकेशन. 12वी नंतर सुद्धा मास कम्युनिकेशन करता येतं. बॅचलर इन मास कम्युनिकेशन, आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना जाता येतं, काय प्रॉब्लेम नाही. आणि मग मुंबईच्या झेवियर्सपासून पुण्याच्या सिम्बॉयसिसपर्यंत अनेकांकडे याचे चांगले कोर्सेस अवेलेबल आहेत. मात्र एंट्रन्स एक्झाम आहेच. मी तर पुढे जाऊन तुम्हाला असं सांगेन, जी आता 10वीत ना 11वीत मुलं जात आहेत ना, त्यांनी तयारीच ठेवायची याच्या पुढं. 12वी नंतर प्लेन BA BCom BSc करायचं असेल तरी एंट्रन्स एक्झाम आता अनिवार्य होण्याची शक्यता आहेच. ऑलरेडी एक्झाम आलीच आहे, CUET नावाची, सेंट्रल युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट. देशातली 45 विद्यापीठं ऑलरेडी त्याच्यात आहेत. उरलेली अजून 400-500 जातील पुढच्या 2 वर्षात.
आणि मुंबई युनिव्हर्सिटी पण मिळेल याच्या पुढं BA BCom BSc करायचं ना तरी ती परीक्षा दे म्हणून. सो वी हॅव टू बी अवेअर ऑफ दॅट. नंतर मगाशी जसं मी म्हणलो की एक BVOC नावाचा कोर्स आहे 12वी नंतर, ऑल कॉमन टू ऑल, बॅचलर ऑफ व्होकेशनल. परत एकदा मगाशी म्हणलो तेच की आम्हाला एकीकडे स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे आणि ती येणार कुठनं, तर ते BVOC मधनं पण येऊ शकते. आणि BVOC मध्ये सुद्धा अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत. रिटेल मॅनेजमेंट पासून ते रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग पर्यंतचे कोर्सेस आहेत ग्रॅज्युएशनचे. सोलर मॅन्युफॅक्चरिंग पासून ते मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी पर्यंतचे कोर्सेस आहेत 12वी पर्यंतचे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत. म्हणजे BVOC हा असा कोर्स आहे जिथे तुम्हाला 40% थेअरी 60% प्रॅक्टिकल. म्हणजे तुम्ही ऑलरेडी कोर्स करता करताच तयार होऊन जाता. आणि BVOCला पण बाहेर डिमांड आहेच, फक्त त्या देशाची भाषा आली पाहिजे, दॅट्स ऑल. पण आहेच डिमांड त्यांना सुद्धा. म्हणजे आमच्या पुणे विद्यापीठाच्या आतमध्ये BVOCचा कोर्स आहे. विद्यापीठात एकही ग्रॅज्युएशनचा कोर्स नाही, सगळे PGचे कोर्स आहेत. हा एकटाच आहे फक्त जो ग्रॅज्युएशनच्या विद्यापीठाच्या आत आहे. 3 प्रकारचे कोर्सेस आहेत त्यात त्यांचे, रिटेल मॅनेजमेंट, सोलर इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि तिसरा मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी. त्यातला रिटेल मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे ते पुणे विद्यापीठाने मारुती सुझुकीशी टायअप केला आहे. आणि ती पोरं 1 वर्ष थेअरी शिकतात विद्यापीठात, 2 वर्ष मारुतीच्या एखाद्या डीलरकडे कामच करतात. 2 वर्ष काम केल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना अनुभव मिळतो, पैसा पण मिळतो ऑब्व्हियसली. 1 लाख रुपये वर्षाला स्टायपेंड मिळतो त्यांना. आणि ती पोरं नंतर उत्तम एम्प्लॉयबल होतात. अशा पण संधी उपलब्ध आहेत. आर्ट्स कॉमर्स सायन्स डझंट मॅटर ॲट ऑल. अजून एक चांगली संधी सांगतो, 3 वर्ष 12वी नंतर स्वतःच्या पायावर उभं राहून शिकण्याची संधी विथ ग्रॅज्युएशन. MKCL नावाची संस्था आहे. MSCIT नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. ज्यांची ते MSCIT परीक्षा आहे ते MKCL, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, त्यांचा एक कोर्स आहे, त्याला MFS असं ते म्हणतात. 12वी झालेला कोणताही पोरग त्याला जाऊ शकते. फक्त बेसिक कॉम्प्युटर टेस्ट पास झाला की तो जाऊ शकतो. त्या कोर्समध्ये 3 वर्ष तुम्हाला ॲक्च्युअल इंडस्ट्रीत कामच करावं लागतं, IT इंडस्ट्री ते सुद्धा. आणि मग ते तुम्ही काम केलं की 3 वर्षात तुमच्याकडनं ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची BBA डिग्री करून घेतात. 3 वर्ष तुम्हाला 8-10 हजार रुपये महिना स्टायपेंड मिळतो. 3 वर्ष अनुभव मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं काही करायचं असेल तर करा, नाही तर निदान जे काही शिकले त्याच्या जोरावर तुम्हाला एम्प्लॉयमेंट 100% मिळू शकते. परत एकदा आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना जाता येतं. हे सांगण्यामागचं कारण असं आहे, पहिल्यांदा हे समजून घ्या की इररिस्पेक्टिव्ह ऑफ ब्रांच तुम्हाला अनेक प्रकारचे ऑप्शन्स ओपन आहेत 12वी नंतरचे. कमिंग टू कॉमर्स, कॉमर्सबद्दल हे सगळं तर अवेलेबल आहेच बरं का कॉमर्सच्या पोरांना, काय फरकच नाही पडत. पण कॉमर्सच्या पण प्रोफेशनल डिग्री आहेत. दे आर CA चार्टर्ड अकाउंटंट, CS कंपनी सेक्रेटरी अँड CMA कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. तिन्ही इंजिनियर डॉक्टरच्या तोडीच्या आहेत. आणि आजची परिस्थिती तुम्हाला खरंच सांगतो अशी आहे ना, तो GST आला ना, GST नावाचा टॅक्स, 7 वर्ष झाली GST येऊन, त्यातल्या त्यात ज्याला कळतं त्याला CA म्हणतात. बाकीजण आजही कळत नाही ते काय ते. त्यामुळे प्रचंड संधी मिळू शकतात. हां, CA असो, CS असो, CMA असो, या सगळ्या परीक्षा साईड बाय साईड करायच्या आहेत. तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन चालू असतानाच त्या सगळ्यांचं साधारण स्ट्रक्चर एकच आहे. ते म्हणजे पहिली फाउंडेशन एक्झाम, ती पास झालात की इंटरमिजिएट एक्झाम, ती पास झालात की फायनल एक्झाम. आणि मध्ये 2 वर्ष ॲक्च्युअली तुम्ही कामच करायचं आहे, इंटर्नशिप किंवा त्याला आर्टिकलशिप म्हणतात. त्यामुळे तुम्हाला ते डिग्री मिळेपर्यंत कामाचा अनुभवच मिळालेला असतो. सो ह्या मुलांना तातडीने रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्हीची संधी मिळू शकतात बिकॉज दे आर विथ एक्सपिरियन्स. फक्त ह्या कोर्ससाठी त्यांचे रिझल्ट पर्सेंटेज कमीच आहे, कारण तिथे कुथू किंवा घासू विद्यार्थी लागतात. ऑर्डिनरी टाइमपास करणारा विद्यार्थी तिथं काहीच उपयोगाचा नाही. म्हणजे मी तासांच्या भाषेत नाही बोलत, 10 तास अभ्यास करा, 8 तास करा, कारण त्याला काही अर्थच नसतो. 10वीपर्यंत पण पोरांना आईबाप सांगायचे, संध्याकाळी खेळून मिळून की आई म्हणायची, हे चल अभ्यासाला बसला अभ्यासाला 2 तास, आई खुश, काय अभ्यास, ये बाळा जेवायला चल. काय केलं 2 तासात? पुस्तकाचं पान सुद्धा उलटलं नाही हो. शरीरानं तिथं होता, मनाने गावभर फिरत होता. दॅट इज कॉल्ड ॲज क्वांटिटी स्टडी. त्याचा काहीच उपयोग नाही. नाव इट इज रिक्वायर्ड क्वालिटी स्टडी. ज्यांच्याकडे हे करण्याची कुवत आहे त्यांना या 3ही प्रकारची प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स मिळवणं फार अवघड आहे असं मला वाटत नाही. आणि मग कमिंग टू सायन्स, एव्हाना कदाचित तुमच्यापैकी
काही जणांना वाटलं असेल माझं सायन्सचं काय दुश्मनी आहे काय, पण मी पण इंजिनियर आहे, माझं काय सायन्सशी वाकडं नाही. पण मी 25 वर्ष करिअर काउन्सिलिंग करतोय, त्यात मला जे अनुभव आलेत ते मी तुम्हाला सांगितले की फक्त केवळ जायचं म्हणून सायन्सला जाऊ नका, आवड असेल तर नक्की जा. सायन्समधनं काय मिळतं एक्सक्लुझिव्ह, हे आत्तापर्यंत बोललेलं सगळं सायन्समधनं पण मिळणार आहे. एक्सक्लुझिव्ह काय, 1 मेडिकल, 2 इंजिनिअरिंग, 3 फार्मसी, 4 आर्किटेक्चर, 5 ॲग्रिकल्चर, 6 बायोटेक्नॉलॉजी, 7 इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, 8 मर्चंट नेव्ही, 9 पायलट, 10 डिफेन्स सर्व्हिसेस आणि 11 रिसर्च. 11 प्रकारची करिअर सायन्समधनं मिळणार आहेत तुम्हाला 12वी नंतर. पण आत्ता पहिल्यांदा चॅलेंज आहे तुमच्या पुढे ते विषय निवडीचा. कारण ह्या सगळी जेवढी करिअर्स 11 सांगितली त्या प्रत्येकामध्ये विषयांची निवड वेगवेगळी आहे. म्हणजे इंजिनिअरिंग, मर्चंट नेव्ही, पायलट, आर्किटेक्चर याच्यात जायचं असेल तर PCM घ्यावंच लागेल. हेल्थ सायन्सेस किंवा मेडिकलला जायचं असेल PCB घ्यावंच लागेल. तुम्हाला फार्मसीला जायचं असेल PCM पण चालतं, PCB पण चालतं. तुम्हाला ॲग्रिकल्चरला जायचंय, बायोटेक्नॉलॉजी जायचंय, रिसर्चमध्ये जायचंय, PCMB अत्यंत महत्वाचं. म्हणजे विषय काय निवडाल त्याच्यावर तुमचा पुढचा मार्ग काय तो ठरणार आहे. सो जो मार्ग आपल्याला निवडायचा आहे त्याच्या अनुसरून पहिल्यांदा विषय निवडा. दुसरी गोष्ट सायन्सला असल्यामुळे क्लास आवश्यक, क्लासपासून सुटका नाही, तुमची क्लास लावावाच लागेल. याचं कारण कुठलंच कॉलेज एक तर तुमचा पोर्शनही पूर्ण करत नाही आणि दुसरं तुमच्या या परीक्षांची तयारी पण करून घेत नाही. CET नाही, JEE नाही, NEET नाही, काहीच नाही. ते आपले बोर्ड एक बोर्ड, त्या बोर्डाच्या परीक्षेत फक्त तुम्हाला एक मिनिमम एवढे मार्क म्हणजे इंजिनिअरिंगला मिनिमम 45% PCM मध्ये मिळाले की 12वीचं महत्त्व संपलं. मग तुम्हाला त्या CET किंवा JEEच्या मार्कावरच पुढची ॲडमिशन आहे. सेम थिंग इज ट्रू विथ नीट, सेम थिंग इज ट्रू विथ अदर एक्झाम्स. म्हणजे याचा अर्थ बोर्डाचं महत्त्व 12वीला पूर्ण संपलंय असं नाही म्हणत मी, पण नक्की कमी झालंय. त्यामुळे आपल्याला क्लासमधनं या प्रोफेशनल एक्झाम्स ज्या आहेत, ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याची तयारी करून घ्यायला लागेल. आणि मग ह्या तयाऱ्या करताना सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. से फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग करायचं आहे. अनेक मुलं किंवा विशेषतः मुलींचं म्हणणं असं आहे आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे, मुंबईच्या बाहेर जायचं नाही आपल्याला, कशाला ती JEE द्यायची उगीचच्या उगीच, काय गरज आहे मला JEE द्यायची, मी CET देणार फक्त बस झाली. हे चुकीचं आहे. JEE मेन्स आणि CET दोन्ही परीक्षा तुम्ही दिल्याच पाहिजे, इवन इफ यू वॉन्ट टू गो ओनली फॉर बॉम्बे. याचं कारण 2 आहेत. 1, CET कधी उडू शकते, कारण जशी नीट एकच एक्झाम झाली आता मेडिकलसाठी, महाराष्ट्राची वेगळी नाही, मेडिकलला ॲडमिशन फक्त नीट, तशी कदाचित JEE मेन्स ही एकच एक्झाम पुढच्या 2 वर्षात होऊच शकते. सरकार नावाची यंत्रणा आहे ना, कधी काही करतात ते असं वाट नाही बघत 2 वर्ष आधी सांगा बिंगा असलं काही नाही. ते तुम्हाला 1 वर्ष आधी पण सांगतील पुढच्या वर्षीपासून CET बँड, फक्त JEE मेन्स. आपली तयारी असली पाहिजे त्याच्यासाठी. 1. दुसरं, इंजिनिअरिंगची जी ॲडमिशन आहे, से फॉर एक्झाम्पल एखादं चांगलं कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं, प्रायव्हेट कॉलेज आहे, आता प्रायव्हेटच आहेत 99%, 1% VJTI सारखंच गव्हर्नमेंट आहे, बाकी सगळे प्रायव्हेटच आहेत. से फॉर एक्झाम्पल विद्यालंकार, तुम्हाला तिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंगला 100 सीट्स अवेलेबल असतील, त्याचं डिस्ट्रीब्युशन काय लक्षात घ्या. 100तल्या 20 जागा ह्या मॅनेजमेंट कोटा आहेत, त्याचा अर्थ मी सांगायची गरज नाही. 15 जागा या प्युअरली JEE स्कोअरवर मिळणाऱ्या जागा आहेत, तो JEE कोटा आहे. म्हणजे त्या 15 जागा CETतनं मिळत नाहीत. खाली उरल्या 65 मधल्या 30% सीट्स या बाकीची युनिव्हर्सिटी म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी, औरंगाबाद युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी यांच्याकरता राखीव आहेत. खाली उरल्या 45 मध्ये आज रोजी 60% रिझर्वेशन आहे. तुम्ही जर ओपन जनरल कॅटेगरीत असाल तर तुम्हाला CET मधनं फक्त 20 जागा अवेलेबल आहेत 12वी नंतर आणि JEE मधनं 15 आहेत. कुठली तरी एकच एक्झाम दिली तर एकच प्रकारच्या सीट्स मिळणार आहेत, दोन्ही दिल्या तर 20 अधिक 15 35 जागा मिळतील. म्हणून JEE मेन्स आणि CET दिलीच पाहिजे. आणि काय फार अवघड आहे असं मी अजिबात मानणार नाही. JEE ॲडव्हान्स नका करू, JEE ॲडव्हान्स हे प्रत्येकाचा विषय नाही, IIT प्रत्येकासाठी नाही. पण IITत गेलं म्हणजेच आपण काही तीर मारला असं समजायचं काही कारण नाही. आपल्याला आपली कुवत माहिती आहे त्याप्रमाणे आपण करावं. CET आणि JEE मेन्स एक्झाम नक्की द्या की ज्याच्यातनं तुम्हाला उत्तमपैकी पुढचे इंजिनिअरिंग कॉलेजेसचे प्रवेश मिळू शकतात. आता कमिंग टू इंजिनिअरिंग, कारण आत्ता काय झाले CETचा रिझल्ट कधीही लागेल.
म्हणजे का लागतो एवढे वेळ, हे मलाही कळलं नाही. कॉम्प्युटराइज्ड एक्झाम म्हणायची आणि महिना महिना रिझल्ट लावायला लागतो. आता परवा त्यांनी विचारलं की आमच्या काय चुका झाल्यात सांगितल्या. पोरांनी जवळपास 100-150 चुका दाखवल्या. पेपरमध्ये काय चुका झाल्यात, पत्रिका निर्दोष काढता येत नाही, एवढे आमच्याकडे हुशार माणसं भरली आहेत. आता त्याच्यावर परत चर्चा, मग आमचं बरोबर का तुमचं बरोबर, गेले दिवस अजून. पण एकदा CETचा निकाल लागला की पुढची प्रोसेस सुरू होईल. त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कॉलेज आणि ब्रांच हे दोन्ही निवडायचे, जी मुलं इंजिनिअरिंगला जाऊ इच्छितात त्यांच्याकरता. म्हणून ते क्लिअर करतो. एक, इंजिनिअरिंगच्या 75 ब्रँचेस आहेत, आपल्याला 6च माहिती असतात, त्यामुळे त्याच्याबद्दल पण माहिती करून घ्या. आणि काही काही ब्रँचेस एकेका कॉलेजात आहेत फक्त 100% प्लेसमेंट्स. से फॉर एक्झाम्पल प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी एकच कॉलेज PVG पुणे, एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजी एकच कॉलेज KIT कोल्हापूर, पेट्रोलियम इंजिनिअरिंग एकच कॉलेज MIT पुणे, वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे 75 प्रकारचे इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत. दुसरं, ब्रांच निवडताना कशी निवडावी. कॉम्प्युटर किंवा IT ब्रांच तुम्हाला, आणि हल्ली बहुतेकांना तीच हवी आहे, ती जर निवडायची असेल तर आपल्याला प्रोग्रॅमिंग जमतं का नाही हे बघून घेतलंच पाहिजे. तुमचं जर 12वीपर्यंत कॉम्प्युटर किंवा IT असेल तर तुम्हाला थोडा अंदाज तो आलेला असतो. ज्यांचं कॉम्प्युटर किंवा IT 12वीपर्यंत नव्हतं त्यांना हा अंदाज येण्याची शक्यताच नाही, तो गॅम्बल ठरतो. त्यामुळे अजून तुमच्याकडं महिना दीड महिना आहे, जेव्हा तुम्ही तो ऑप्शन फॉर्म भरणार. अजून एखादा कॉम्प्युटरचा क्लास लावा, लँग्वेज शिकवणारा, मे बी पायथॉन, मे बी C, 1.5 महिन्यात शिकवून निदान आपल्याला हे जमतंय, झेपतंय, आवडतंय की नाही एवढं बघून घ्या. तर कॉम्प्युटर किंवा IT ब्रांचमध्ये जाण्यात अर्थ आहे. अदरवाईज, कारण मी अशी अनेक मुलं बघितलीत, माझ्याकडे BE झाल्यावर पण पोरं येतात करिअर काउन्सिलिंग आल्यावर. पहिलं त्यांचं काय सांगतात माहिती आहे का, आम्ही BE झालोय कॉम्प्युटर सायन्समध्ये, पण आम्हाला याच्यात काहीच करायचं नाही, आम्हाला ते आवडलंच नाही म्हणले बिलकुल, मग आम्हाला पुढचं दुसरं काहीतरी सांगा. 4 वर्ष गेली की विनाकारण वाया. म्हणून पहिल्यांदा हे बघून घ्या. बरं, कॉम्प्युटर IT नाही तर बाकीच्या ज्या मेन ब्रांचेस आहेत, कोअर ब्रांचेस ज्याला आम्ही म्हणतो, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा सिव्हिल, या कोअर ब्रांचेस आहेत. त्याच्यात प्रवेश कसा घ्यायचा, कशाच्या आधारे. कारण ह्या सगळ्या कोअर ब्रांचेसमध्ये इंजिनिअरिंग म्हणजे काय लक्षात घ्या, 70% फिजिक्स, 30% मॅथमॅटिक्स, बाकी काहीच नाही इंजिनिअरिंगमध्ये. पण तुमचं फिजिक्स तुमची ब्रांच ठरवतं. 12वीपर्यंत तुम्ही जेव्हा फिजिक्स शिकता तेव्हा मेकॅनिक्सचा एक भाग शिकता, इलेक्ट्रॉनिक्सचा एक भाग शिकता, इलेक्ट्रिकलचा एक भाग शिकता. त्यातला कुठला तुम्हाला जास्ती आवडला, मेकॅनिक्सचा जास्ती आवडला असेल तर मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग कॅन बी बेटर फॉर यू, थंब रूल. इलेक्ट्रॉनिक्सचा जास्ती आवडला असेल तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ENTC इंजिनिअरिंग किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग तुमच्यासाठी चांगलं असू शकतं. इलेक्ट्रिकलचं जास्ती आवडलं असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा पॉवर इंजिनिअरिंग तुमच्यासाठी चांगलं असू शकतं. म्हणजे आम्हाला कुठेतरी या सगळ्याचा विचार करूनच ब्रांच निवडायची आहे. आणि मग कॉलेज निवडणं, कॉलेज निवडताना जे काय तुम्ही 5-6 डोळ्यापुढे ठेवली आहे ती कॉलेज व्हिजिटच करून या. तुम्हाला आत्ता 12वी झाल्यानंतर काही काम नाही आहे. व्हिजिट दोज कॉलेजेस, फाइंड आउट, तिथल्या प्राध्यापकांशी बोला, तिथल्या मुलांशी बोला, एक फील येतो आपल्याला हे कॉलेज आपल्याला कसं वाटतंय. आणि मुलांशी एवढ्या करता बोला की मुलं खोटं बोलत नाही. त्यामुळे ते वेबसाईटवर दाखवतात ते खरं आहे की नाही हे चेक करून घ्या. आणि शक्यतो फायनल निर्णय करायच्या आधी ज्या ब्रांचमध्ये तुम्हाला करायचं आहे इंजिनिअरिंग, त्या ब्रांचमधनं जो इंजिनियर झाला आहे अशा गेल्या 3-4 वर्षातल्या एखाद्या पासआउट 3-4 वर्षापूर्वी झालेल्या एखाद्या पोराला भेटाच. मुंबई आहे हो, शेट्टी मारली तर 10 इंजिनियर समोर येत आहेत. भेटा इंजिनियरला त्या 2 कारणांसाठी. एक, त्यालाही बरं वाटेल कारण त्याला आजपर्यंत कुणीच विचारलं नव्हतं आणि त्यांनी कुणाला विचारलं नव्हतं. आणि 2, हॉर्सेस माऊथमधनं कळेल काय असते मेकॅनिकल इंजिनिअरिंग, काय असते इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्याचे स्वॉट ॲनालिसिस काय, स्ट्रेंथ्स काय, विकनेसेस काय, अपॉर्च्युनिटीज काय, थ्रेड्स काय, याही समजून घ्यायला लागतील. AIचा काही इम्पॅक्ट होतोय का हेही समजून घ्यायला लागेल. तेव्हा हा एक्झरसाइज आहे. अशी टॉस उडवून ब्रांच नका करू, कारण ती 100% गळ्याशी येऊ शकते, एवढं लक्षात ठेवा. मेडिकलला ज्यांना जायचंय, नीट परीक्षा दिली आहे त्यांना सुद्धा मेडिकल म्हणजे हल्ली पोरांना एकच MBBS नाही तर BDS. मग त्याला 720 पैकी 600 मार्क असल्याशिवाय प्रवेशच नाहीये. जनरल कॅटेगरी तर नाहीच नाही. सगळ्यांना काय मिळतात तेवढे मार्क, मग काय करणार, काय रिझल्ट मध्ये फरक नाही पडत. म्हणजे माझं आत्तापर्यंतचं ऑब्झर्वेशन असं आहे, नीट असो नाही तर जेई असो, रिपीट जेव्हा तुम्ही करता तेव्हा 15 ते 20% पोरांनाच अपेक्षित रिझल्ट मिळतो. 60% पोरं आहे त्याच्याच आसपास राहतात.
आणि 15 ते 20% पोरांचे मार्क आहे त्यापेक्षा कमी होतात रिपीट केल्यामुळं. सो रिपीट हा काही फार चांगला निर्णय असू शकत नाही. जे करायचं ते 2 वर्षातच करा. 2 वर्षात जे करता आलं नाही ते पुढच्या वर्षी येण्याची काय गॅरंटी आहे. पण मग नीट परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त मेडिकल म्हणजे MBBS BDS नाही, देर आर अदर ऑप्शन्स ऑल्सो. से फॉर एक्झाम्पल BAMS आयुर्वेदिक. आता लोकांचं क्युरेटिव्ह मेडिसिन कडनं लक्ष प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन काय करायचं ते नंतर. त्याच्यासाठी आयुर्वेदिक आयुष मिनिस्ट्री आल्यापासून खूप काही गोष्टी चांगल्या घडत आहेत त्याच्यामध्ये. याच्यावरही लक्ष द्या आणि त्यामध्ये कमी मार्काला ॲडमिशन मिळेल चांगल्या कॉलेजेसमध्ये सुद्धा. होमिओपॅथिक पण आहे. त्याच्याबरोबर अजून तेही डॉक्टरच आहेत. त्याचं नाव आहे जनावरांचं डॉक्टर. आता ह्याला जरा आमची पोरं नको म्हणतात, व्हेटरनरी डॉक्टर नको आपल्याला, आपल्या माणसांचं डॉक्टर व्हायचं. पण माणसांच्या डॉक्टरपेक्षा व्हेटरनरी डॉक्टर जास्त. पोल्ट्री इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री, याच्याबरोबर गव्हर्नमेंट जॉब्स आणि त्याच्याबरोबर बँक आणि इन्शुरन्स कंपन्या सुद्धा व्हेटरनरी डॉक्टर घेत आहेत. कारण त्यांना सुद्धा त्यांच्याकडे जेव्हा पोल्ट्री किंवा डेअरी इंडस्ट्रीला कर्ज द्यायची वेळ येते, इन्शुरन्स काढायची वेळ येते, तेव्हा त्यांच्याकडे त्यातली मॅनपॉवर कुठे टेस्ट करणारी की ती जनावरांची काय हेल्थ स्टेटस आहे ती. सो व्हेटरनरी फील्ड अजून एक चांगलं फील्ड आहे. त्याच्यानंतर पॅरामेडिकल्स आहेत, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी. आज दोन्ही फिट आहे का नाही कोण ठरवतंय? त्याचा फिजिओथेरपिस्ट ठरवतो. आणि मग बाळंतपण झालेल्या बाईपासून बायपास झालेल्या बाबापर्यंत प्रत्येकाला द्यायची वेगळी थेरपी इज कॉल्ड एज फिजिओथेरपी. 4 वर्षाचा कोर्स आहे, फक्त मास्टर्स पर्यंत केलं तर 7 वर्षात पूर्ण होते. 5.5 वर्षात MBBS व्हायला लागतात. इथे 6 वर्षात मास्टर्स पर्यंत पूर्ण होतं. इन्स्टिट्यूट भरपूर आहे, फी त्यामध्ये कमी आहे, नीटची रिक्वायरमेंट त्यामध्ये कमी आहे. खूप ॲडव्हान्टेज आहे. आणि रोजगार स्वयंरोजगार दोन्हीच्या संधी भारतातच नाही परदेशात पण मिळू शकतात. स्पीच थेरपी अँड ऑडिओलॉजी नावाचा एक कोर्स आहे, अप्रतिम कोर्स आहे. 2च कॉलेज आहेत अख्ख्या महाराष्ट्रात, एक मुंबईचं नायर आणि दुसरं पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठ. कुठंच नाही हा कोर्स दुसरीकडे. खूप डिमांड आहे. पण आम्हाला काहीतरी हे वेगळं लक्षात घेतलं पाहिजे. तिथे आमचे मेडिकलचे स्टुडंट थोडे मार खातात अशी वस्तुस्थिती आहे. मेडिकल इंजिनिअरिंगच्या मध्यावर एक ब्रांच आहे, त्याचं नाव आहे फार्मसी. 12वी नंतर आत्ता CETच्या जोरावर तुम्हाला फार्मसीला जाता येईल आणि CET PCMची पण चालते आणि PCBची पण चालते. एक समज असा आहे की फार्मसीत जायचं म्हणजे बायो लागतं बात नाही. विथ PCM CET ऑल्सो यू कॅन गो इन टू फार्मसी. याचं एकमेव कारण फार्मसीमध्ये 80% केमिस्ट्रीच आहे. त्यामुळे ना फिजिक्स लागतं ना बायोलॉजी लागतं, जास्त केमिस्ट्री मेन लागतं. त्यामुळे ज्यांचं केमिस्ट्रीशी जुळत नाही त्यांनी फार्मसीत जायचं नाही. मोस्ट डेंजरस. पण फार्मा इंडस्ट्री अशी आहे ज्याला रिसेशन नाही हो. ऑटो इंडस्ट्री वर जाते खाली येते, IT इंडस्ट्री वर जाते खाली येते, एकच इंडस्ट्री कायम वर खाली कधीच नाही. त्याचं नाव आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री. औषध कंपन्या. माणसांचे रोग कधीच कमी होत नाहीत, त्यामुळे त्यांचा धंदा कधीच कमी होत नाही. आणि त्याच्यात लागणारी सगळी मॅनपॉवर ही B.Pharm बॅचलर ऑफ फार्मसी मधनं जाते. आणि तो 4 वर्षाच्या कोर्ससाठी CETच्या आधारे प्रवेश आहे. सेम जशी इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस होईल तशीच फार्मसीची पण होईल. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे आर्किटेक्चर. प्रोफेशन आहे, लॉ सारखंच आर्किटेक्चर हे प्रोफेशन आहे. नोकऱ्यांचं प्रमाण कमीच. 5 वर्षाचा कोर्स आहे 12वी नंतर. मात्र वेगळी एंट्रन्स आहे नाटा नावाची, NATA. आणि त्यात ड्रॉइंगचं पेपर आहे, हे लक्षात ठेवा. पण ते नाटावाले फार चांगले आहेत बाबा. ते परीक्षा किती घेतात? एप्रिलपासून सुरू झाली जुलैपर्यंत चालूच आहे, दर शनिवार रविवार. बसा किती वेळा? 3 वेळा मॅक्झिमम बसता येतं आणि ते 3तला बेस्ट स्कोर घेतला जातो. पण नाटा परीक्षा देऊन तुम्हाला अनेक कॉलेज जे आर्किटेक्चरचे आहेत, कारण गव्हर्नमेंटची 3च आहेत, 2 मुंबई 1 पुणे, बाकीची सगळी प्रायव्हेट आहेत, तिथं प्रवेशाची संधी आहे. पण 5 वर्षाचा रिगरस कोर्स आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे डिफेन्स सर्व्हिसेस. डिफेन्समध्ये 12वी नंतर जाण्याकरता 4 संधी मुलांना आणि 3 संधी मुलींना आहेत. ऑफिसर म्हणून तुम्हाला जाता येईल. मुलं मुली दोघांना कॉमन असलेल्या संधी कुठल्या? 1 आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हडपसर AFMC. फक्त नीटच्या मार्कावर प्रवेश आहे तिथं, बाकी कुठली एक्झाम नवीन काही नाही. 110 पोरं 40 मुली दरवर्षी घेतल्या जातात. फुकट मेडिकल आहे, 1 रुपयाचा खर्च नाही. राहणं जेवण खाण कपड्या लत्त्यापासून सगळा खर्च सरकार करतं. आणि नंतर तुम्हाला 12 लाखाच्या पॅकेजवर ॲब्सॉर्ब करतं, वर्षाचा 12 लाख. फक्त कंपल्सरी ॲब्सॉर्ब आहे बरं का.
तिथनं डॉक्टरही व्हायचं, फुकटातही व्हायचं, नंतर आता मी चाललो बाहेर म्हणायचं, ते जमत नसते. 15 लाखाचा बॉन्ड घेतात करंट, म्हणजे पैसे 15 लाख भरून जा म्हणतात, काय प्रॉब्लेम नाही. पण अप्रतिम ऑप्शन अवेलेबल आहे. PGच्या संधी खूप जास्त आहेत बाहेरच्यांपेक्षा तिथे. दॅट इज वन. सेकंड इज NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला. दर 6 महिन्याला एंट्रन्स आहे. साधारण 370 मुलं 30 मुली दर 6 महिन्याला आत घेतल्या जातात. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्हीसाठीचे ऑफिसर्स तिथंच घडवले जातात. अख्खा कोर्स फुकट आहे. राहणं, जेवण, खाण, कपड्याला त्या सगळ्यात. आणि 3च वर्षानंतर तुम्हाला लगेच ॲब्सॉर्ब केलं जातं आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये 12 लाख रुपयाच्या पॅकेजवर. पण एंट्रन्स एक्झाम आहे. एंट्रन्स एक्झामला 3 विषय आहेत. एक इंग्लिश, दुसरा मॅथमॅटिक्स आणि तिसरा जनरल नॉलेज. एंट्रन्स एक्झाम झाल्यानंतर जर तुम्ही थ्रू झालात तर तुम्हाला एक इंटरव्ह्यू द्यायला लागतो. त्याचं नाव SSB इंटरव्ह्यू, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. थोडा ट्रिकी आहे, 5 दिवस चालतो. पण त्याच्यात तुम्ही थ्रू झालात तर तुम्हाला मेडिकल करून इंडियाला डायरेक्ट प्रवेश आहे. काही खर्च नाही, 1 रुपयाचा सुद्धा. अजून एक अपॉर्च्युनिटी मुलं मुली दोघांसाठी 12वी सायन्स नंतर आहे मात्र ती फक्त, आणि ती आहे नेव्हीतलं इंजिनियर होण्याची. इंडियन नेव्हीसाठीचं इंजिनियर. आपल्याकडं केरळमध्ये एक झमरीन नावाचं ठिकाण आहे, तिथं कॉलेज आहे इंडियन नेव्हीचं, इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे. आणि त्याचा प्रवेशाची अट काय? 70% मार्क्स इन PCM इन बोर्ड्स. आणि त्या मुलांनी JEE मेन्स दिलेली असली पाहिजे, कारण जेवढे अर्ज येतील त्यांची JEE मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग होईल. शॉर्टलिस्टेड मुलांना SSB इंटरव्ह्यू मगाशी सांगितलेला 5 दिवसाचा द्यावा लागेल. आणि त्यानंतर यू आर इन दॅट कॉलेज. 4 वर्षाचं तुम्ही इंजिनिअरिंग केलं की 12 लाखाच्या पॅकेजवर इंडियन नेव्हीमध्ये ऑफिसर म्हणून तुम्ही जॉईन होणार. मुलं मुली दोघांना आहे. कारण 60 मुलं आणि 10 मुली दरवर्षी घेतल्या जातात तिथे. चौथी अपॉर्च्युनिटी फक्त मुलांसाठी आहे, आणि दॅट इज कॉल्ड एस CME, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग दापोडी, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग महू आणि कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग हैदराबाद. एंट्री क्रायटेरिया काय? 60% मार्क्स इन PCM इन बोर्ड्स आणि JEE मेन्स दिलेली असली पाहिजे. त्यातली ही जी आर्मीची आत्ता मी संधी सांगतोय त्याचा शेवटचा, त्याची फॉर्म भरायची ऑलरेडी जॉईन इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर आलेला आहे. 4 जून शेवटचा दिवस आहे, हेही लक्षात घ्या. त्यामुळे आता दिवस 2च राहील. त्याच्यात जे आत्ता 12वी झालेली मुलं आहेत, 60% मार्क्स इन PCM आहेत, JEE मेन्स दिली आहे, त्यांना ही संधी अजूनही आहे. मुलींना नाही, फक्त मुलांकरता हे. आणि मग तुम्ही ॲप्लिकेशन करा. JEE मेन्सच्या मार्कावर शॉर्टलिस्टिंग होईल. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सना SSB इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. तो 5 दिवसाचा इंटरव्ह्यू तुम्ही क्लिअर केलात की त्यानंतर तुमची मेडिकल होऊन तुम्हाला या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. या कॉलेजचा इंजिनिअरिंग कोर्स असूनही 5 वर्षाचा आहे. पहिलं वर्ष बेसिक मिलिटरी ट्रेनिंग, पुढची 4 वर्ष ही तुम्हाला रेग्युलर इंजिनिअरिंगचाच कोर्स आहे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे वगैरे. अँड देन यू आर कंपल्सरीली ॲब्सॉर्ब इन इंडियन आर्मी ॲज अ ऑफिसर ॲट अ पॅकेज ऑफ 12 लाख रुपीज पर ॲनम. त्यामुळे ही चौथी संधी 12वी नंतर मिळणारी डिफेन्समध्ये जाण्याची. संशोधन क्षेत्र काय गंमत आहे. 144 कोटी जनता आहे आमची भारताची. गेल्या 44 वर्षात एकही भारतात राहणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञाला सायन्सचं नोबेल मिळालेलं नाही, कारण आम्हाला संशोधनात इंटरेस्टच नाही. सायन्सला गेलेली पोरं काय मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, IT, अरे हे सगळे अप्लाइड सायन्सेस आहेत, प्युअर सायन्सेस नाहीच आहेत. पण प्युअर सायन्सेसच्या सुद्धा अतिशय चांगल्या संधी अवेलेबल आहेत 12वी नंतर. फार चांगले इन्स्टिट्यूट लाईक IISER, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च, 7 ठिकाणी भरतात. त्यातल्या जवळची आपल्याला पुण्याची. एंट्रन्स आहे त्यांची वेगळी, PCMB 4 विषयाची एंट्रन्स आहे. पण MS हे 5 वर्षाचं. अतिशय कमी खर्चात तुम्ही MS होऊ शकता आणि नंतर संशोधन क्षेत्रात तुम्ही भारतात किंवा परदेशात पुढे जाऊ शकता. सिमिलर देअर इज वन मोर इन्स्टिट्यूट कॉल्ड ॲज NICER, ती भुवनेश्वरला आहे. त्यांची पण एंट्रन्स एक्झाम वेगळी आहे, नेस्ट नावाची, PCMB. परत तिथेही 5 वर्षाचा MS आहे, त्यातनं तुम्ही पुढे जाऊ शकता. बायोटेक्नॉलॉजी इज व्हॉट? इज अ रिसर्च फील्ड. आत्ता पॅन्डेमिक नंतर बायोटेक्नॉलॉजीला भयंकर महत्त्व आलं आहे. PCMB प्रिफर्ड, BSc बायोटेक्नॉलॉजी, MSc बायोटेक्नॉलॉजी, आयडियली PhDच करायला पाहिजे. कारण आत्ता जगभरातल्या युनिव्हर्सिटीजमध्ये बायोटेक्नॉलॉजी रिसर्चसाठी प्रचंड फंडिंग आलं आहे. त्या एका करोनानी सगळ्यांची झोप उडवली आहे. परत कुठला आला अंगावर तर काय करता, म्हणून सगळे आता तयारी करायला लागलेत.
तिथं बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी दोन फील्डला प्रचंड महत्त्व वाढले रिसर्चमध्ये. आणि मग बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा तुम्हाला काही ठिकाणी इंटिग्रेटेड MSc आहे 12वी नंतर डायरेक्ट 5 वर्षाचा, त्याचाही प्रयत्न करता येईल. PCMB रिसर्चमध्ये अजून एक अपॉर्च्युनिटी. काय झालंय, जसं भारत मंगळावर गेला, चंद्रावर गेला, आमच्या पोरांना वाटायला लागलं आपल्याला इस्रोतच जायचं. इस्रोत जाण्याकरता संधी आहेच. एकच इन्स्टिट्यूट आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी तिरुवनंतपुरम, IIST. प्रवेशासाठी मात्र JEE ॲडव्हान्स लागते, एवढं लक्षात ठेवा. पण सगळी पोरं डायरेक्ट इस्रोत, मध्ये आधी कुठं नाही. त्यामुळे रिसर्च फील्डमध्ये पण भरपूर संधी आहेत. 12वी नंतर डिप्लोमा आहेत काही, ते 12वी नंतरचे आहेत, 10वी नंतरचे नाहीत. से फॉर एक्झाम्पल डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट, आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना अवेलेबल आहे. आत्ता त्याची जाहिरात कधी अपेक्षित आहे, डिप्लोमा पोस्ट HSC डिप्लोमाची ती जाहिरात येईल, त्याच्यावर लक्ष ठेवा. त्याच्यामध्ये हा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स आहे, 12वीच्या मार्कावर प्रवेश. उरलेले 2 जे आहेत ते फक्त सायन्सच्या मुलांकरता आहेत. त्यातला एक आहे डिप्लोमा फार्मसी, 2च वर्षाचा कोर्स आहे हा फक्त, ज्यातनं फार्मसीचा डिप्लोमा तुम्ही मिळू शकता. डिप्लोमा झाल्यावर डिग्री करायची असेल तर तुम्ही डिग्री फार्मसीला सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकता. नसेल तर डिप्लोमाच्या जोरावर सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकतात. फार्मा कंपन्यांमध्ये, सेल्स अँड मार्केटिंगमध्ये किंवा इव्हन कुठल्या फार्मसीजमध्ये स्वतःचं मेडिकल स्टोअर काढायला सुद्धा डिप्लोमा पुरतो. कुठलीही CET नाही, FEET नाही, काय नाही, 12वीच्या मार्कावर प्रवेश, डिप्लोमा फार्मसी. आत्ता जाहिरात अपेक्षित आहे. तिसरा ऑप्शन डिप्लोमा इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी. एकच कॉलेज अख्ख्या महाराष्ट्रात पुण्यात येते, DE सोसायटीमध्ये. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे 2 वर्ष थेअरी, 1 वर्ष ॲक्च्युअल कामच करायचं. माझ्या डिप्लोमा पूर्ण होता होता पोराकडे 1 वर्ष एवढं अनुभव जमा झालेला असतो, त्यांना 100% जॉब्स आहेत. हे सगळे पोस्ट HSC डिप्लोमा यामध्ये जाहिरात येईल, लक्ष ठेवा. DTEच्या वेबसाईटवर याच्यात तुम्हाला निश्चितपणे प्रयत्न करता येऊ शकतात. आपल्याकडे ते CID मालिका आली आणि तेव्हापासून पोरांची जी डोकी फिरली, सगळ्यांना वाटायला आपल्याला फॉरेन्सिक सायन्समध्येच जायचं. आता 100% आहे बरं का फॉरेन्सिक सायन्समध्ये जाण्याची संधी. 12वी नंतर 12वी सायन्स, PCMB असलं पाहिजे. 3 कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंटचे आहेत. मुंबईत एक, नागपूरला एक, औरंगाबादला एक. प्रत्येकाची परीक्षा प्रवेश वेगळा, कुठलीही वेगळी एंट्रन्स नाही. 12वीच्या मार्कावर प्रवेश, पण तिन्ही कॉलेजला ॲप्लिकेशन करू शकता, लागेल तिथं लागेल. BSc आहे, MSc पण आहे त्याच्यामध्ये. संधी त्यामध्ये लिमिटेड आहेत, हेही समजून घ्या. आपल्याला जेवढ्या वाटतात तेवढ्या भयंकर संधी अजूनही निर्माण झालेल्या नाहीत. आता एक त्यातला जो विषय आहे की AI आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जॉब्स कमी होतील आणि काही फील्ड तो ॲक्वायर करेल, तर त्याच्यामध्ये कुठे ॲक्वायरिंग होणार नाही फार, त्या क्षेत्र फक्त मी आत्ता तुम्हाला सांगतो. एक हेल्थ सायन्सेस, डॉक्टरला तो रिप्लेस करू शकत नाही AI. म्हणजे इन्व्हेस्टिगेटिव्हला करेल, म्हणजे रेडिओलॉजी असेल किंवा तपासण्या ज्या असतात लॅबोरेटरी, त्याला AI रिप्लेस करेल कदाचित. पण बाकी ऑपरेशन्स आणि जनरल जे मेडिसिन्स आहेत त्याला नाही करू शकणार. 2 फूड अँड केटरिंग टेक्नॉलॉजी. शेवटी अजून कॉम्प्युटर सांबार करू शकत नाही, ते माणसालाच करावं लागतं. आणि त्यामुळे त्याही फील्डमध्ये AIचा इम्पॅक्ट मिनिमम आहे. हेल्थ सायन्सेसमध्ये अजून एक आहे म्हणजे नर्सिंग आणि जेरियाट्रिक्स, की जिथे माणसाचीच लागतं तिथं कॉम्प्युटर काय करू शकत नाही, तेही फील्ड आहे. मॅनेजमेंटला डिसिजन घ्यायला माणूस लागतो. AI कॅन हेल्प हिम फॉर टेकिंग डिसिजन AI नाही घेऊ शकत. सो AIचा मिनिमम इम्पॅक्ट मॅनेजमेंटमध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर परफॉर्मिंग आर्ट्स, त्याच्यात AI काहीच नाही करू शकत, तिथं तुम्हीच तुमचं जे कॅलिबर आहे ते दाखवू शकता. परफॉर्मिंग आर्ट्स अशी आजही अनेक फील्ड आहेत की जी AIनी मिनिमम अफेक्टेड किंवा कदाचित 0 अफेक्टेड असू शकतील. आम्हाला साईड बाय साईड तेही बघावं लागणार आहे की आपण करतोय तेव्हा लॉचं फील्ड ॲब्सोल्युटली मिनिमम अफेक्टेड बाय AI. तर अशी खूप आहेत, म्हणजे तुम्ही गुगल केलात तरी तुम्हाला अनेक फील्ड सापडतील की जे AIनी मिनिमम अफेक्टेड आहेत. पण केवळ AIच्या भीतीने आता मी काय करू आणि काहीच करू नको का, असं करण्याचं काही कारण नाही. अनेक अपॉर्च्युनिटीज आहेत, अनेक फील्ड्स आहेत. फक्त आपल्याला काय गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, त्या फील्डमध्ये जाण्याकरता काय करावं लागणार आहे, कुठल्या परीक्षा द्यायला लागणार आहेत, कुठले विषय घ्यायला लागणार आहेत, किती अभ्यास करावा लागणार आहे, हे सगळं बघून आपली आवड आणि आपली नावड दोन्हीची सांगड घालून पुढे गेलात तर निश्चितपणे संधी मिळू शकते. फक्त नुसती आवड असून चालणार नाही,
आपल्याला कष्ट प्रचंड करायला लागणार. त्याकरता ही 2 वर्ष आणि पुढची ग्रॅज्युएशनची 4 वर्ष अत्यंत महत्त्वाची आहे. बिनकष्टाचं काही नसते. म्हणजे इथं मला अमिताभ बच्चनचं उदाहरण आठवतं. हा माणूस 1970 ते 2024 54 वर्ष राज्य करतोय सिनेमासृष्टीत. आजही 10 तास काम करतो बरं का, आज सुद्धा. पण कधी म्हणला नाही कुठल्या इंटरव्ह्यू तो फार काम पडतो, 10 तास काम पडतं, कधी म्हणलाय का? नाही म्हणला. कारण त्यांनी कामाला सुरुवात केली की 10 तास कधी संपतात त्याचं त्यालाच कळत नाही. एकदा 10 तास अभ्यास करून पहा बरं. नाही 2 दिवसात आजारी पडले ना तर आपले नाव काय राहिलं? करूच शकत नाही आम्ही. हे अपेक्षित आहे. त्यामुळे नुसती आवड नाही, त्याच्या जोडीला कष्ट तेवढेच जर आम्ही घेतले तर निश्चितपणे जे कुठलं फील्ड आपण निवडाल आणि कुठलंही निवडा काय फरक नाही पडत, त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेलच. ते तसं यश मिळावं यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. परत एकदा संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. कारण मला तुमच्याकडनं आता क्वेश्चन आन्सर हवेत. काय होतंय, नुसतं कीर्तन केलं ना थोड्या वेळ लोक आता वाती पण वळायला लागतील. तसं नको आहे व्हायला. सो आय नीड अ क्वेश्चन आन्सर. बिफोर दॅट एक फक्त छोटंसं आपल्या माहितीकरता सांगतो. मी तुमच्याशी जे काय बोललो ते सगळं मी एका पुस्तकात लिहिलं आहे. 10वी 12वी नंतरची शाखा निवड या नावाचं पुस्तक आहे. हे बाजारात नाही. मी आत्ता माझ्याबरोबर एक 25 कॉपी घेऊन आलो आहे. त्या बाहेर इथं ठेवल्या आहेत. ज्यांना हवं असेल ते जाताना त्याप्रमाणे तिथं विकत ती कॉपी घेऊ शकतात. अँड नाव क्वेश्चन आन्सर.